आणि फायनल मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांनी एका षटकाचा स्पेल हाताला फक्त 4 धावा खर्च केला आणि 3 विकेट्स प्राप्त केले आणि तो खेळाडू आहे आई गावदेवी नांदकर संघाचा ज्याच्यावरती नांदकर गावाचा विश्वास आहे भरोसा आहे तो अर्थात शुभम उर्फ सोनू. चला चेहऱ्यावरती गोड स्माइल आपण पाहतोय सोनूच्या आणि त्याला देऊया आपण सामनावीर पारितोषिक फायनल मॅन ऑफ द मॅच. चला पाहुण्यांना विनंती करतो की आपण या पांडुंजी शेलार या आपण उत्तमजी पाटील आपण पुढे यायचं आहे रोहिदाजी गोड या आपण सर्वजण या आपण सर्व आता तुम्ही आमचे सर्व अतिथी आहात आणि सर्व पारितोषिक आता तुमच्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी वितरित करणार आहोत. नो प्रॉब्लेम. आनंदाजी म्हात्रे साहेब या आपण इकडे समोर बसा. हा चला सर्वांनी या एकत्र करा सर्वांच्या शुभ हस्ते आपण सर्व पारितोषिक वितरित करू त्याने सर्व आपले अतिथी आहेत. चला गोडे साहेब आपण जॉईन व्हा म्हात्रे साहेब आपण या. चला फायनल मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देत आहोत शुभमला. पुढील पारितोषिक या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर. चला त्या खेळाडूसाठी आकर्षक ट्रॉफी आहे ती ट्रॉफी आपण वर घेऊन यायची आहे. आणि ही ट्रॉफी आम्हाला पाहिली तर सन्माननीय भादवडची सुप्रसिद्ध उद्योजक रवींद्र रमाकांत गुळवी यांच्याकडून आम्हाला प्राप्त झालेली आहे. आणि हा मान देऊया आपण अनिकेत घोडे यांचे सासरे बुवांना. अनंताजी म्हात्रे आपण पुढे या. बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट. आणि खरोखरच तो झेल अजूनही आमच्या डोळ्यासमोर आहे आणि तो झेल आजच्या दिवशी पकडला गेला. एनी गेसेस काय भावाची स्माइल आहे वा. आणि गोष्ट मेहर 11 बापगाव संघाचा तुषार भंडारी बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट. हा बापा स्वर्गीय बाराम घोडे स्मृती चषक 2026 चा उत्कृष्ट खेळाडू. आज काय जबरदस्त मात्र त्याची कामगिरी पाहायला मिळाली आणि त्यांना आपण देत आहोत बेस्ट फिल्डरची ही ट्रॉफी. अतिशय सुंदर ट्रॉफी आहे. अगदी तुषारची शोकीची शोभा वाढवणारी ही ट्रॉफी आपण पाहू शकाल. सो वेल जॉब तुषार अँड बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट टुर्नामेंट. चला जो फायनल सामना आपण पाहिला त्या दोन्ही संघातील 12 मॅन 12वे खेळाडू. चला दोघांनी पुढे कारण आपल्यासाठी या ठिकाणी पारितोषिक आहे. मेहर 11 बापगाव संघाचा भावेश होता आणि एकविरा नांदकर संघाचा 12 मॅन. चला नांदकर संघाची टेपणी. चला दोघांनी पुढे यायचं कारण तुमच्यासाठी गिफ्ट हॅम्पर आहेत आणि आपण त्यांना आपण गिफ्ट हॅम्पर देणार आहोत. चला पहा 12वा खेळाडूसाठी मेडल हेड कॅप आणि गिफ्ट हॅम्पर. वाह काय स्पर्धा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. चला आता मेहर 11 बापगाव संघाचा 12वा खेळाडू आलेला आहे. मी उत्तमजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हे तिन्ही पारितोषिक त्याला आपण वितरित करा. वा भावेच्या चेहऱ्यावरती गोड स्माइल आहे. म्हणजे मी काहीतरी या स्पर्धेमध्ये कमवलंय. आज मी वडिलांना सांगणार की बघ पप्पा मी काहीतरी जिंकून आलोय. येस. अरे तर नंतरचे 12 मॅन या आपण. चला सुभाजी गोडे आपण या पुढे आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करा. आणि मला असं वाटतं की ऑन माईक ते चांगले बोलतायत. येस 12वा तुम्ही आहात परंतु खचून जाऊ नका. आणि त्यांचे फॅन सुद्धा आलेले पहा त्यांच्या सपोर्टिंग साठी. वाह लाजतोय त्याला हरकत नाहीये. पुढील पारितोषिक आपण देऊया स्पर्धेतील बेस्ट बॉलर.
बेस्ट बॉलरसाठी पाहू शकले या ठिकाणी ट्रॉफी आहे आणि ही ट्रॉफी सुद्धा आम्हाला पाहिली तर सन्माननीय भादवरचे प्रसिद्ध उद्योजक रवींद्र रमाकांत गुळवी यांच्याकडून आहे आणि जी कूलर आपण पाहत आहोत मच्छिंद्रजी भजागे यांच्याकडून आणि सर्व पॉइंट्स आहेत पहा सेमीफायनल पर्यंतच ऍड केलेत कारण आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये सेमीफायनल पर्यंतच पॉइंट ऍड करतोय कारण स्वतः संस्थापक अध्यक्ष इथे मात्र उपस्थित आहेत नो प्रॉब्लेम येस ओके येस ओके केपी यस अँड बेस्ट बॉलर अँड गोस टू या स्पर्धेमध्ये तब्बल 7 विकेट्स ज्या खेळाडूने प्राप्त केले आय थिंक ओमकार दलिवने 4 प्राप्त केले होते अक्षयच्या नावावरती 4 राहिले परंतु 7 विकेट ज्या गोलंदाजाने प्राप्त केले तोच राहिला स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट आणि तो खेळाडू आहे सर्वांचा लाडका मेहर 11 बापगाव संघाचा बाबा इकडे बघ शालिक भोईर या आपण एकदा टाळ्या सुद्धा शालिक साठी बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट आणि दरम्यान पाहू शकला या ठिकाणी विद्यमान उपसरपंच सन्मान्य राजूजी घोडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे त्याचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत चला मेहर बापगाव संघ खेळाडू या पुढे आपण योगेश शालिक तुम्हाला बक्षीस हवंय की नाही चला सर्वांनी पुढे या मित्रांनो कारण आता जे बक्षीस आहे ते तुमच्या संघांपैकी कोणी जर जिंकणार आहे तर आपण सर्वांनी अगोदर पुढे या आणि आपण शालिकला पारितोषिक किती देत आहोत ट्रॉफी आपण देऊया सन्माननीय उत्तमजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आणि जी एअर कूलर आहे सुभाषजी गोडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण वितरित करूया 7 विकेटच्या स्पर्धेमध्ये प्राप्त केले आणि शालिकला आपण येथे उत्कृष्ट गोलंदाज हा किताब मात्र देत आहोत जबरदस्त कामगिरी अभिनंदन शालिक तुझं जरूर तुला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही देत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून आणि असाच खेळ तू खेळत राहा आणि आपल्या गावाचं नाव लौकिक करत राहा चला पुढील पारितोषिक बस बॅटर या खेळाडूसाठी रवींद्र रमाकांत गुलवी यांच्याकडून ट्रॉफी आहे आणि एस एस स्पोर्टच्या वतीनं बॅट आहे आणि जो फॅन आपण पाहतोय सन्माननीय उमेशजी दळवी यांच्याकडून आपण देणार आहोत तब्बल 3 पारितोषिक आहेत आणि मी विद्यमान उपसरपंच आदरणीय राजूजी घोडे साहेबांना विनंती करतो की प्रथमतः आपण पुढे यायचं आहे आणि कुक्षेगावचे उद्योजक पांडुरंगजी शेलार या आपण दोघेही पुढे या अँड गोस टू बेस्ट बॅटर या स्पर्धेमध्ये पहा अक्षय थेटेने तब्बल 47 धावा जोडल्या त्यानंतर ओमकार दलवीने या स्पर्धेमध्ये बॅटिंग चांगल्या प्रमाणे केली परंतु त्याच्या बॅटमधून निघाला 52 तोही मात्र हा किताब जिंकणारा खेळाडू नाही तर ज्या खेळाडूनं या स्पर्धेमध्ये तब्बल 67 धावा जोडलेल्या आहेत तो ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॅटर आणि एक अर्धशतकी इनिंग सुद्धा मात्र त्याच्या इनिंग मध्ये आज आपण पाहिली आणि त्याला नेहमीच म्हणतोय हा सौकार किंग आहे सौकारचा बादशाह आहे मेहर 11 बापगाव संघाचा मिस्टर योगेश पाटील चला मी राजूजी गोड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते फॅन द्या पांडुरंगजी शेलार सुद्धा तिकडे जॉईंट आहेत आकर्षक ट्रॉफी आणि एस एस स्पोर्टच्या वतीनं हे बाट आपको लगाना है छक्का तो आपके हाथ में होना है हिस्से का बल्ला और अभी फिलहाल हिस्से का बल्ला मचा रहा है हल्ला 3 पारितोषिक द्या वाह बेस्ट बॉलर ठरला शालिक बेस्ट बॅटर ठरला योगेश पाटील आता मात्र सिरीज कोण जिंकणार परंतु सिरीज तरी अगोदर आपण द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक इथे देणार आहोत सुंदर ट्रॉफी आहे उत्कृष्ट क्रिकेटर मेहर 11 बापगाव संघाचे वसीमजी सिंधू यांच्याकडून आम्हाला ही ट्रॉफी लाभलेली आहे वसीम सिंधू विनंती असेल की आपण जरा व्यासपीठावरती या वसीम सिंधू आपण जरा पुढे या आणि या संपूर्ण संघातील खेळाडूंना मेडल आहे तर विनंती करतो ज्यावेळी तुम्ही ट्रॉफी घेण्यासाठी येणार त्यावेळी सर्व तुमचे खेळाडू इकडे यायचे आहेत रनर अप संघ लक्ष असू द्या प्रत्येकाला मेडल देण्यात येणार आहे सर्वांना विनंती करतोय जे तुमचे खेळाडू प्ले लिस्ट आहे त्या सर्वांनी इकडे यायचं आहे अँड गोस टू हरिभक्त परायण स्वर्गीय बारामजी घोडे स्मृती चषक 2026 आणि विनंती असेल संपूर्ण व्यासपीठावरील मान्यवर आपण सर्वांनी पुढे या सर्वांनी पुढे या
असं वाटतं की बापगाव संघाला आज पारितोषिक घेण्याचा मन नाही का यासीन? तुम्हाला सर्वांना मेडल इकडे आहेत. अँड गोज टू रनर अप संघ मेहर 11 बापगाव. अतिशय जबरदस्त खेळ आज आपल्याला मेहर 11 बापगाव संघाच्या वतीने पाहायला मिळाला आणि दुसऱ्या क्रमांकाचा चषक मात्र त्या संघाने पटकावलेला आहे. सर्व खेळाडूंचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. सर्वांना मेडल मात्र या ठिकाणी परिधान केले जात आहेत. एक वेगळी संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि या वर्षी जय अंबिका क्रिकेट संघ देवरुपाडा संघाच्या माध्यमातून भरपूर आपल्याला नाविन्य पाहायला मिळाला. प्रत्येक कॅप्टनला आपण प्रत्येक संघाला एक रोपटं दिलं. तदनंतर 10 पारितोषिक एका सामनावीरासाठी. तदनंतर अनेक वेगवेगळ्या शैलीने पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिले आणि तदनंतर हा दुसऱ्या क्रमांकाचा चषक आणि या संघाला कॅश प्राइज. चला सर्वांनी या मान्यवर विनंती करतो, सर्वांनी या, कारण सर्वांच्या शुभ हस्ते आपण इथे हे पारितोषिक वितरित करतोय. अनंताजी म्हात्रे साहेब आपण जॉईन व्हा. चला सर्वांनी यायचं आहे. या आपण या, सर्वांनी या. अभिनंदन टीम मेहर 11 बापगाव संघ. जरूर हरकत नाही, क्रमांक दुसरा आहे परंतु खेळ तुमचा चांगला राहिलाय या स्पर्धेमध्ये आणि जरूर तुमचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून अभिनंदन करतोय आणि पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. पुढील पारितोषिक असेल मालिकावीर. मालिकावीरासाठी आपण पाहू शकाल आकर्षक ट्रॉफी आहे आणि स्पोर्ट्स सायकल आहे. इताडे गावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय भगवान शेठ पाटील यांच्या माध्यमातून ही स्पोर्ट्स सायकल आणि आपण पाहू शकाल या ठिकाणी भादवडचे उद्योजक आदरणीय रवींद्र रमाकांत गुलवी यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपण पाहतोय. तर कोण असेल मालिकावीर या स्पर्धेमध्ये? अक्षय थेडीचा आपण खेळ पाहिला तर तब्बल 47 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि विकेट्स प्राप्त केले 4. तर त्याचे पॉइंट्स होत आहेत 67. काय पर विकेटला आपण 5 पॉइंट देतोय, परंतु अक्षय थेडे मात्र खेळाडू नाहीये हा पारितोषिक जिंकणारा. तर ज्या खेळाडूंना पारितोषिक जिंकलेला आहे त्याचे पॉइंट्स आहेत एकूण 72. कारण बॅटिंग करता असताना 52 धावा जोडल्या आणि 4 विकेट्स. आणि जल्लोष तुम्हाला जरूर ऐकायला मिळाला असेल. नो प्रॉब्लेम. अँड गोज टू मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज आपण देतोय व्यासपीठावरील सर्व पाहुण्याच्या शुभ हस्ते. संघ आहे मेहर 11 बापगाव आणि खेळाडू आहे मिस्टर ओमकार दलवी. वाह, गोलंदाजाचा परफॉर्मन्स पाहिला शालिकच्या वतीने चांगल्या प्रमाणात. बॅटिंग मध्ये परफॉर्मन्स पाहिला आपण योगेश पाटीलच्या रूपानं. आणि आज मालिकावीर वैयक्तिक पारितोषिक सर्वात मोठा पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज जिंकणारा खेळाडू ओमकार दलवी. बॅटच्या साह्याने 52 धावा, विकेटच्या साह्याने 4 विकेट्स आणि तब्बल 72 पॉइंट्स त्याने मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून कमवलेले आहेत. आणि त्यांना देऊया आपण सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी स्पोर्ट्स सायकल आकर्षक ट्रॉफी. अरे यासिन का कहना है कि कुछ तो पूछो उनसे. ओमकार सायकल पण घेऊन जायची आपण. आणि हे ओमकारचे 2 अंगरक्षक पहा. आणि देऊया आता मात्र या स्पर्धेतील शेवटचा पारितोषिक. चला संपूर्ण संघाला विनंती असेल की आपण सर्वांनी यायचं आहे, कारण सर्वांना मेडल आपण इथे देणार आहोत. आणि हा मानाचा चषक हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चैंपियन. चैंपियन ऑफ लेट बालराम गोडे स्मृति चषक 2026 and goes to आई गावदेवी स्पोर्ट नांदकर. वाह,
ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पहिला रँक वर त्याचा संघ या ठिकाणी आता मात्र पोहोचलेला आहे. तब्बल 6 स्पर्धेचे विजेतेपद या संघाने आजवर पटकावले आणि त्यांचं स्वप्न होतं की आम्हाला या सीझन मध्ये ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पहिल्या क्रमांकावरती रँक करायचा आहे आणि तो आज स्वप्न त्यांचा मात्र इथे साकार झालाय. अतिशय चांगल्या प्रमाणे 2 दिवसांचा 16 परंतु इथे जबरदस्त मात्र या संघाची कामगिरी पाहिली आपण आणि त्यांना आपण देत आहोत आयोजकाच्या वतीनं हे मेडल आणि तदनंतर हा मानाचा चषक ट्रॉफी स्पॉन्सर बाय वसीम सिंधू आणि या संघाला कॅश प्राइज आपण देत आहोत आयोजकाच्या वतीनं. चांगली स्पर्धा इथे मात्र आपण अनुभवली. सर्वांनी ही स्पर्धा मात्र एन्जॉयमेंट केली. खास करून आमचे कॅमेरा वर्क संपूर्ण टेक्निकलेशन आणि खास आमचे बाला जेव्हा बाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतात त्यावेळी कॉमेंट्री करण्याची एक वेगळी मजा असते, वेगळी ऊर्जा निर्माण होत असते आणि खरोखरच या स्पर्धेमध्ये सिंहाचा वाटा एसके एंटरटेनमेंट या वाहिनीसाठी बालाचा जरूर राहिलाय आणि जरूर त्यांना पुढील भविष्यासाठी त्यांना देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मित्रांनो चला संपूर्ण आता मान्यवरांना विनंती असेल की सर्वांनी पुढे या. उत्तमजी पाटील, सुभाजी गोडे, राजूजी गोडे, पांडुरंगजी शेलार, अनंताजी म्हात्रे, रोहिदाजी गोडे असतील, पंडितजी गोडे, सर्वांनी पुढे या आणि सर्वांच्या शुभ हस्ते आपण हा मानाचा चषक देऊया. हरिभक्त पारायण स्वर्गीय बालराम गोडे स्मृती चषक 2026 चा विजेता संघ आई गावदेवी नादकर. एकदा टाळ्या सुद्धा या संघासाठी.